लाडू करण्यासाठी 2 वाटी शेंगदाणे घेत आहे. गुळाचे प्रमाण घेण्यासाठी शेंगदाणे मोजूनच घ्यायचे. मीडियम टू लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचे आहे. एकसारखा रंग येईपर्यंत भाजायचे आहेत. लो फ्लेमवर भाजले तर छान आतपर्यंत खमंग भाजले जातात. अशी साल निघत आहे. छान खमंग खरपूस भाजले आहेत. एका ताटात काढून थंड करून घ्यायचे आहे. हाताने अशी साल काढून घ्यायची. असा झारा घ्यायचा. त्यात शेंगदाणे घेऊन साल अशी वेगळी करून घ्यायची आहे. 2 वाटी शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेत आहे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे यामध्येच गूळ टाकायचा. गूळ मऊसूत घ्यायचा आहे. हे असं जाडसर बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं. यामध्ये काढून घेते. खूप जास्त बारीक करायचं नाही, असं जाडसर बारीक करायचं, म्हणजे लाडू छान होतात. यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही. राहिलेले शेंगदाणे आणि गूळ फिरवून घेऊ. छान लाडू बांधता येत आहे. मी यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकत आहे. तूप वितळून घ्यायचं. नसेल टाकायचं तरी चालेल, लाडू छानच होतात. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. याचे लाडू बांधून घ्यायचे. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे लाडू बांधायचे. उपवासालाच नाही तर इतर वेळी तुम्ही हे लाडू करू शकता. लाडू छान बांधला जात आहे.